नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र आकाश शाही. आपल्या माहिती मी नुकतंच रनिंगचा प्रवास सुरू केला आहे. त्यामध्ये आपण डिसेंबरमध्ये झालेल्या मास्टर गेममध्ये भाग घेतला. त्यामध्ये आपण 1500 मीटर, 5 किलोमीटर आणि 200 मीटर या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये 1500 मीटरमध्ये आपल्याला ब्रॉन्झ मेडल मिळालं आहे. त्यानंतर आपण सराव करून आपण 11 जानेवारी 2025 रोजी गोराई जेट्टीजवळ वॉटर किंगडम यांची झालेली 10 किलोमीटरच्या मॅरेथॉन मध्ये सहभाग नोंदवून ती मॅरेथॉन आपण 58 मिनिटात पूर्ण केली. त्यानंतर आपल्याला खरं म्हटलं तर आपल्याला टाटा मॅरेथॉन मध्ये सहभाग नोंदवायचा होता, परंतु टाटा मॅरेथॉन साठी आपल्याला सर्टिफिकेट पाहिजे होते. आपल्याला सर्टिफिकेट नसल्यामुळे आपण काही सहभाग नोंदवला नाही. परंतु नंतर मी ही वॉटर किंगडमची मॅरेथॉन पूर्ण केल्यानंतर माझी खूप इच्छा झाली. त्यामुळे मी टाटा मॅरेथॉनच्या व्हर्च्युअल 10 किलोमीटर इव्हेंटमध्ये रजिस्ट्रेशन केलं होतं. 19 जानेवारीला टाटा मॅरेथॉन असल्याने होती आणि त्या दरम्यान मी नाशिकला गेलो. तिथे मित्रांसोबत मी सांदनदरी येथे गेलो होतो. सांदनदरी येथे रेंज नसल्यामुळे मला टाटा मॅरेथॉन ॲपमध्ये व्हर्च्युअली 10 किलोमीटर रनिंग करता आलेले नाही. त्यानंतर मी जेव्हा मास्टर गेमचे हेमंत सर आणि माझा बॅचमेट उदय वैजय यांच्याशी बोललो, त्यांनी मला सांगितलं की तू टाटा अल्ट्रा मॅरेथॉन जी 23 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे त्यामध्ये सहभाग नोंदव. परंतु त्या मॅरेथॉनसाठी मला कोणती तरी हाफ मॅरेथॉन 3 तासाच्या आत पूर्ण करणं गरजेचं आहे. तर मी ठरवलं ठीक आहे का आपण 2 फेब्रुवारी 2025 रोजी होणाऱ्या बांद्रा फोर्ट येथे होणाऱ्या मध्ये सहभाग नोंदवूया. त्यासाठी मग मी माझा सराव सुरू केला. त्या सराव दरम्यान मी 22 जानेवारी 2025 रोजी माझा 10 किलोमीटरचा जो माझा 10 किलोमीटरचा जो हायेस्ट म्हणजे मी 10 किलोमीटर पळालो होतो ते मी 12 किलोमीटर पळून 1 तास 20 मिनिटांमध्ये 12 किलोमीटर पळून तो माझा 10 किलोमीटरचा मी माझा रेकॉर्ड तोडला आहे. अशाच प्रकारे मी आता सराव करून मी माझी माझी मुंबई मॅरेथॉन मध्ये चांगला सहभाग नोंदवून टाइम कसा कव्हर करता येईल ते वर फोकस देणार आहे. थँक्यू सो मच.